आम्ही आज कॉलेजमध्ये दुधापासून मस्त अशी आईस्क्रीम तयार केली। तुम्ही आतापर्यंत खूप वेळा आईस्क्रीम खाल्ली असेल, पण आईस्क्रीम नेमकं बनती कशी पाहूया आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये। तर नमस्कार मंडळी, मी आदित्य मगर। आज आईस्क्रीम तयार करायची होती, त्यामुळे सकाळी सकाळी लवकर कॉलेजला निघालो। आपल्याला आईस्क्रीम तयार करण्यासाठी दूध लागणार होतं, त्यामुळे मीडियम गॅस वरती दूध गरम करून घेतलं। त्यानंतर आपल्याला सीएमसी पावडर, जीएमएस पावडर आणि कॉर्नफ्लोअरची गरज पडणार होती, त्यामुळे आपण 2 ग्राम जीएमएस पावडर, 1 ग्राम सीएमसी पावडर आणि 6 ग्राम कॉर्नफ्लोअर मोजून घेतलं। त्यानंतर या सर्व पावडर एका वाटीमध्ये टाकल्या। त्यानंतर त्या वाटीमध्ये थोडंसं दूध टाकलं आणि सगळ्यांना एकजीव मिक्स करून त्याची मस्त अशी पेस्ट तयार केली। त्यानंतर आपण जे गॅसवरती 125 ml दूध गरम होण्यासाठी ठेवलं होतं, त्यामध्ये आपण 17 ग्राम पिठी साखर टाकून नीट मिक्स करून घेतलं। एवढं झाल्याच्या नंतर आपण जी पेस्ट तयार केली ती त्या दुधामध्ये टाकून दिली आणि हे सगळं एकजीव करून नीट मिक्स करून घेतलं। आपण तयार केलेली पेस्ट, दूध आणि साखर एकदम मस्त असं मिक्स झालं। हे सर्व नीट मिक्स झाल्यानंतर एका चाळणीच्या साहाय्याने सगळं गाळून घेतलं। सगळं व्यवस्थित गाळून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये टाकण्यासाठी 250 ml फ्रेश क्रीम घेतली आणि आपण जी पेस्ट तयार केली ती सगळी क्रीम त्यामध्ये टाकून दिली। सगळी क्रीम त्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये बटरस्कॉच एसेन्सचे 4 ते 5 थेंब टाकले आणि सगळं व्यवस्थित नीट मिक्स करून घेतलं। त्यानंतर ती सगळी पेस्ट आईस्क्रीम तयार करायच्या डब्यामध्ये काढून घेतली आणि पूर्ण 10 तासासाठी फ्रीज मध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिलं। 10 तासानंतर आपण ते फ्रीज मधून बाहेर काढलं आणि ते चांगलं स्मूथ होण्यासाठी आईस्क्रीम तयार करायच्या मशीन मध्ये ठेवलं। आपण 30 मिनिटांसाठी ते मशीन चालू केलं आणि पूर्ण 30 मिनिट झाल्यानंतर आपण त्याला बाहेर काढलं आणि याच बरोबर आपली आईस्क्रीम तयार झाली।